तर मंडळी, निवडणुका संपल्या, निवडणुकांची मतमोजणी संपली, तरीही नाराजीचा सूर मित्रपक्षांमध्ये देखील दिसून येतोय। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमुळे मुंबईमध्ये भाजपचं नुकसान झाल्याची भावना भाजप नेत्यांची असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। एकनाथ शिंदे यांनी जास्त जागा लढल्याने युतीच्या स्ट्राइक रेटवर परिणाम झाला अशी भावना भाजप नेत्यांची झाली। भाजप जास्त जागा लढली असती तर भाजपने 100 पेक्षा जास्त जागा या जिंकल्या असत्या असं मत भाजप नेत्यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून कळाली आहे। या संबंधीची भूमिका केंद्रीय नेतृत्वाकडे भाजपच्या राज्यातील नेत्यांनी मांडली अशी देखील माहिती समोर येते। त्याचबरोबर शिंदे यांच्या हॉटेल पॉलिटिक्सवरही केंद्रीय नेतृत्वासमोर नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। भाजपने मुंबईमध्ये 135 जागा लढून 89 जागा जिंकल्या, तर एकनाथ शिंदे यांनी 90 जागा लढून केवळ 29 जागा जिंकल्या। त्यामुळे युतीला काठावरच समाधान मानावं लागलं। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी तुषार रुपणवार यांच्याकडे। तुषार, मित्रपक्षामध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल असं बऱ्याच ठिकाणी झालं, मुंबईमध्ये तर एकत्रितपणेच लढण्यात आलंय, पण अजूनही भाजप नेत्यांमध्ये नाराजीचा सूर या एकत्रित लढण्यामुळे दिसून येतोय। नक्कीच प्रियंका, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजपाने प्रतिष्ठेची केल्याचं पाहायला मिळत होतं। भाजपाला जागा वाटपामध्ये 150 पेक्षा अधिक जागा मिळतील असा सुरुवातीला अंदाज वर्तवला जात होता। मात्र शेवटच्या क्षणी आपल्याला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने बार्गेनिंग पॉवर वाढवली आणि जवळपास 90 जागा पदरामध्ये पाडून घेतल्या। मात्र 90 जागा लढल्यानंतर देखील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 29 जागांवरती आपल्याला समाधान मानावं लागलं। यामुळे भाजप आणि महायुतीला मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला काठावरचं बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळतंय। आणि या संदर्भातच आपण पाहिलं असेल तर मुंबई भाजपा अध्यक्षांसहित भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नवी दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांपासून आहेत। कारण की आता नुकतीच 24 तासांपूर्वी केंद्रीय भाजपा प्रदेशाध्यक्षांची आपल्याला निवड झाल्याचं पाहायला मिळतंय। या निवड प्रक्रियेसाठी भाजपाचे सर्व प्रमुख नेते मंत्री आपल्याला दिल्लीमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर या संदर्भातली नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे। केंद्रीय नेतृत्व देखील यापूर्वीपासूनच आपल्याला मुंबई मध्ये आपला महापौर बसावा, मुंबईमध्ये सत्ता यावी या संदर्भामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला प्रयत्न करताना पाहायला मिळत होता। मागील निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भाजपाचं जवळपास संख्याबळ आपल्याला 82 आणि 84 आसपास होतं। मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये 150 पेक्षा जास्त जागा लढवेल असा अंदाज वर्तवला जात असताना एकनाथ शिंदेंनी शेवटच्या क्षणी जी बार्गेनिंग पॉवर वाढवली, त्यामुळे जवळपास त्यांना 90 जागा लढवाव्या लागल्या आणि 90 जागा लढवल्या तरी त्यांना अवघ्या 29 जागांवरती आपल्याला निश्चित। आणि या सगळ्यांमुळेच तुषार की आता भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येतोय। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। तर मुंबईच्या महापौर पदाबाबत राजकीय चर्चा रंगली असतानाच आता मोठी बातमी त्या संदर्भात समोर आली आहे। महापौर पदाबाबत भाजप तडजोड करणार नसल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार, तर स्थायी समितीचं अध्यक्षपदही भाजपकडेच राहणार असल्याची माहिती मिळाली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी याबाबत मित्रपक्षांना स्पष्टपणे कळवलं असल्याची देखील माहिती आहे। तर केंद्रीय नेतृत्वाला महापौर पदाबाबत भूमिका कळवण्यात आली आहे। तडजोड करण्यासंदर्भामध्ये काही विषयच नाही आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे 118 नगरसेवक निवडून आले असल्यामुळे महायुतीचाच महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होणार आहे। तर एक मोठी बातमी, भाजपने आपल्या नगरसेवकांना मुंबई बाहेर जाण्यास मज्जाव केलाय अशी माहिती आता समोर येते। भाजपने त्यांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी महत्त्वाचं फरमान काढल्याची माहिती पुढे आली आहे। सगळ्या नगरसेवकांना मुंबईमध्येच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्यात। त्याचबरोबर पुढील 10 दिवस मुंबई सोडू नका अशा सूचना भाजपच्या नेतृत्वाने दिल्याचं कळतंय। आपत्कालीन परिस्थितीमध्ये शहर सोडायची गरज भासल्यास पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना त्याबद्दल आधीच कल्पना द्या अशी ही सूचना करण्यात आल्याची माहिती मिळते। दरम्यान महापालिकेमध्ये भाजप शिवसेना महायुतीचा महापौर बसेल एवढं संख्याबळ महायुतीकडे आहे, तरी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलंय। त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीत फाटाफूट होणार की काय अशी चर्चा रंगली आहे।
तर याच संदर्भात अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून. तर प्रणाली, अशा सगळ्या घडामोडी घडतात. शिंदेंनी तर हॉटेल पॉलिटिक्सची संकल्पना आता परत गुवाहाटीनंतर मुंबईमध्ये पण पाहायला मिळते आणि आता त्यानंतर भाजपने देखील नगरसेवकांना काही सूचना दिल्याचं कळतंय. काय अधिकची माहिती? सध्या आपण पाहतोय की जे नवीन निवडून आलेले नगरसेवक आहेत त्यांचं गॅझेट जे आहे ते निघालेलं आहे आणि त्यामुळे आता गट नोंदणी जी आहे ती सुरू झालेली आहे. आज अशाच पद्धतीनं शिवसेनेची गट नोंदणी होणार आहे. त्यासाठी थोड्या वेळातच माजी खासदार राहुल शेवाळे हे हॉटेल बांद्रातलं जे ताज लँड्स एंड आहे तिथे पोहोचतील आणि त्यानंतर ते इथल्या सगळ्या नगरसेवकांना 29 नगरसेवक जे शिवसेनेचे निवडून आलेत त्यांना घेऊन कोकण भवन इथे जाऊन त्यांचं गटाची नोंदणी करतील असं कळतं आहे. खरं तर आधी असं सुद्धा कळत होतं की त्यांच्यासोबत मुंबईचे भाजपचे अध्यक्ष अमित साटम सुद्धा येतील, परंतु अमित साटम हे सध्या दिल्लीत असल्यामुळे ते येणार नाही हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. परंतु एकूणच जर बघितलं तर 29 नगरसेवक हे शिवसेनेचे जिंकून आलेले आहे आणि मुंबईमध्ये 118 एवढं मॅन्डेट खरं तर ते जे बहुमत पाहिजे त्याच्यापेक्षा 4नी अधिक आहे. असं असताना सुद्धा शिंदेंनी त्यांच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये का ठेवला हा प्रश्न आहे. भाजपला जेव्हा प्रश्न विचारला किंवा शिंदेंना जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा ते असं सांगतात की आम्हाला कुणाचीच भीती नाही आहे तर मग या नगरसेवकांना हॉटेलमध्ये का ठेवला हा प्रश्न खरं तर सर्वसामान्य राजकीय नेत्यांना तर पडलेलाच आहे, इतर पक्षाच्या विरोधकांना तर पडलेलाच आहे, पण आता हा सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा पडतो आहे की जर तुम्ही युतीमध्ये लढलेला आहात, तुम्हाला बहुमतापेक्षा जास्त आकडे मिळालेले आहेत, तुमचाच महापौर होणार आहे हे स्पष्ट असताना तुम्ही तुमच्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये का ठेवता. याचा अर्थ की कुठल्या तरी गोष्टीवरून तुमच्यामध्ये दुमत आहे. मग ते पद, मग ते मुंबईमध्ये महापौर पद मिळवणं असो किंवा मग स्थायी समिती आपल्याकडे आणणं असो, यापैकी कुठल्या तरी एका मुद्द्यावरून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये काही आलबेल नाही हे जवळपास स्पष्ट दिसतंय. आणि आता तर असं सुद्धा कळतंय की या संदर्भातली बैठक ही थेट दिल्लीमध्ये होणार आहे आणि म्हणून आपण पाहतोय की सध्या ताजलँड एंडमध्ये नगरसेवकांना 29 निवडून आलेले नगरसेवक मुंबईतले प्रणाली, आता दिल्लीचं नेतृत्व या सगळ्या गोष्टी ठरवत आहे आणि काय ठरवणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद माहितीसाठी.